हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. सो वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज वी आर गोईंग फॉर अ शॉपिंग. आणि या दिवसाची खूप खूप दिवसांपासून वाट पाहत होती मी स्वतः. जसं मी लास्ट काही ब्लॉग्समध्ये बोललीच आहे की माझ्या छोट्या बहिणीचं लग्न फिक्स झालेलं आहे. तर मग आज आम्ही जात आहोत शॉपिंगसाठी आणि तिच्या लग्नाच्या वेगवेगळ्या साड्या, तर तिच्या लग्नासाठी वेगवेगळ्या सुंदर सुंदर साड्या शॉपिंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर मम्मी किंवा आमच्यासाठी सुद्धा काही साड्या आवडल्या तर तिकडून आम्ही घेणार आहोत. आणि आम्ही डिसाईड केलं आहे भिवंडीला जायचं, कारण भिवंडीला खूप मोठे मोठे स्टोर आहेत जिकडे ब्रायडल कलेक्शन खूप सुंदर सुंदर आहेत. सो वी हॅव डिसाइडेड टू गो इन द भिवंडी. सो आम्ही जाणार आहोत भिवंडीला आणि सुपर एक्सायटेड, कारण साडी शॉपिंग इट्स लाईक लेडीजसाठी, महिलांसाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट असते जेव्हा साडी शॉपिंगसाठी जायचं असतं. सो येस, आणि माझ्यासाठी सुद्धा, कारण मला साडी शॉपिंग म्हणजे साडी असं नाही, कपडे, कोणतेही कपडे जर घ्यायचे असतील ना तर खूप भारी वाटतं. इनफॅक्ट मी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा जेव्हा शॉपिंगला जाते ना तेव्हाही उत्साही असते. जरी मला नाही घ्यायचं आहे, त्याच्यासाठी घ्यायचं आहे, बट स्टील ते हॅपीनेस एक वेगळंच असतं. सो आत्ता तर लग्नाची शॉपिंग आहे, सो ऑब्वियसली आय एम सो मच हॅपी. आणि बघूया आता कोणत्या कोणत्या साड्या तिला मिळत आहेत. जसं जसं तिने काही डिसाईड केलेलं आहे, किंवा असं हवं आहे तसं हवं आहे, किंवा एखादा हा कलर मला असा हवा आहे. सो लेट सी काय काय मिळतं. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवणार आहे. सो स्टे ट्यून इन दिस ब्लॉग आणि लास्टपर्यंत हा ब्लॉग बघा. आणि ब्लॉग आवडला जरूर एक लाईक तो बनता है यार, एक लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून. फायनली आम्ही पोचलो सुरत टेक्स्टाईलला. आणि सुरत टेक्स्टाईलचं एंट्रन्स तुम्ही पाहू शकता. खूप मोठा असा हा स्टोर आहे. इथे एंट्रन्सला सुद्धा साड्या डिस्प्ले केलेल्या आहेत ज्या खूप सुंदर सुंदर आहेत. आणि त्यांचे वेगवेगळे सेक्शन आहेत, म्हणजे प्राईज रेंज वाईज त्यांनी सेक्शन केलेले आहेत. तर मला आतमध्ये गेल्या गेल्याच त्या सरांची म्हणजे ओनरची स्माईल मिळाली, कारण ते मला आणि जलशाला ऑलरेडी ओळखतात. बऱ्याचदा आम्ही इकडे येऊन गेलो आहोत. साडी शॉपिंगसाठी आम्ही येत असतो. स्पेशली मी आणि जलशा, आम्हाला फार आवड आहे, म्हणजे साड्यांची जरा जास्तच आवड आहे. साडी प्रेम आमचं चालू असतं. कधी वाटलं तर आम्ही इकडे येऊन जातो. गेल्या गेल्याच आम्ही आधी विचार केला की अपेक्षासाठी शालू बघूया, आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की आधी आम्हाला शालू पाहायचे आहेत. मग त्यांनी ही सुरुवात केली. वेगवेगळ्या साड्या त्यांनी आणल्या आणि बऱ्याच साड्या त्यांनी दाखवल्या आम्हाला, ज्याच्यामध्ये काही जे सिलेक्टिव्ह कलर्स आम्हाला आवडले अपेक्षासाठी ते आम्ही वेअर करून पाहिले. म्हणजे त्यांनीच वेअर करून दाखवलं, आणि ज्याच्यामध्ये जे कलर आवडत होते ते मग आम्ही साईडला ठेवत होतो, जे काही फायनल होत होतं. त्याच्यानंतर ही साडीसुद्धा आम्हाला आवडली होती. याचं वांगी कलर असं होतं आणि फुल ही भरलेली डिझायनर साडी आहे. सो ही खूपच सुंदर दिसत होती. अपेक्षाने सुद्धा अशी लावून पाहिली, तिलासुद्धा ही साडी आवडली. त्याचबरोबर माझं आणि जलशाचं सुद्धा चालू होतं. तिला ही एक प्युअर सिल्क पैठणी आवडली. मग तिनेसुद्धा ही वेअर करून पाहिली. आणि ही साडी ना अगदी म्हणजे खूपच इझी टू वेअर वाटली आणि अगदी हेवी नाही आहे. आणि कलरसुद्धा खूपच सुंदर दिसत होता. व्हेरी ब्युटिफुल दिस साडी इज. तुम्ही खूपच सुंदर दिसताय. त्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या साड्यांकडे वळलो, आणि या साडीसुद्धा इतक्या सुंदर होत्या. म्हणजे याच्यावरती जे आहे ना सिल्वर वर्क आहे, काही साड्यांवरती गोल्डन आहे, काही साड्यांवरती सिल्वर आहे. आणि जे पदर आहे ते इतकं भरलेलं आणि इतकं ब्युटिफुल आहे ना की म्हणजे इट्स लाईक कमाल. त्यानंतर मम्मीने सुद्धा 3 साड्या तरी वेअर करून बघितल्या, कारण मम्मीसाठी सुद्धा आम्ही पैठणी बघत होतो. सो ही साडीसुद्धा मम्मीने वेअर करून बघितली, जी ओके वाटली. त्यानंतर त्यांनी ना ब्रायडल साऊथ इंडियन काही पॅटर्न दाखवले. बापरे, किती भडक होता हा कलर. त्यानंतर हा कलर थोडा ओके वाटला, पण
याच्याकडे आम्ही वळणारच नव्हतो, पण त्यांनी आम्हाला दाखवले ब्रायडलमध्ये जे जे ऑप्शन्स होते ते आम्हाला ते दाखवत होते. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो की आता हे ब्रायडलवाले बस झाले, आता आम्हाला पैठणी बघायची आहे. तर ही एवढी सुंदर म्हणजे रॉयल कलर जो आहे रॉयल ब्ल्यू कलर, इट्स लाईक वाव. आणि खूपच सुंदर वाटला मला हा कलर ग्रीन कलर कॉम्बिनेशनमध्ये. आणि मी तर त्यांना आधीच म्हणाली होती की मला प्युअर सिल्कमध्ये बघायची आहे पैठणी. त्याच्यानंतर महाराणी पैठणी करून पण होती. बऱ्याच पैठणी त्यांनी नावं वेगवेगळी घेतली, ते दाखवत होते. अगदी 3,000 ते 3,500 पासून प्राईस रेंज चालू होते पैठणीमध्ये. काही साड्या ज्या खूप जास्त आवडत होत्या त्याची प्राईस अगदी 10,000 15,000 अशी सुद्धा होती. कारण ज्या ओरिजिनल पैठणी असतात लाईक महाराणी पैठणी वगैरे यांचे काठ खूपच सुंदर असतात आणि त्यामुळे त्यांची प्राईस रेंज अगदी 8,000पासून स्टार्टिंग रेंजच आहे. पण त्यात दिसतात म्हणजे इट्स लाईक क्लास, एक वेगळंच ते हे येतं. म्हणजे खूपच सुंदर ती साडी दिसते. मम्मीनी ही येल्लो साडीसुद्धा वेअर करून पाहिली, पण आम्हाला असं वाटलं की तिच्यावरती इतकी वाव नाही वाटत आहे. बऱ्याच साड्या आम्ही मम्मीलासुद्धा वेअर करायला सांगितल्या, कारण तिच्यासाठीसुद्धा लग्नाची फायनल. येल्लो अँड पिंक कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ही साडी मला सगळ्यांनीच सांगितलं की तू ही वेअर करून बघ. आणि ही साडी मी वेअर केली आणि ती वेअर केल्यानंतर सगळ्यांचंच असं होतं की वाव किती सुंदर दिसत आहे ही साडी, हीच साडी तू लग्नासाठी फायनल कर आणि हीच वेअर कर. आणि या साडीचा पल्लू खूपच सुंदर आहे आणि हे कॉन्ट्रास्ट कलर जे दिले आहेत ना, 2 कलर कॉम्बिनेशन, ते खूपच सुंदर दिसत आहेत. पण तो कलर मी नाही घेतला आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या साड्या पाहायला लागलो, कारण लग्नानंतरसुद्धा जेव्हा ती नवीन नवरी म्हणून सगळीकडे जाईल कोणाच्या रिलेटिव्सच्या घरी वगैरे, तेव्हा तिला साड्या वेअर कराव्या लागतील. त्यामुळे आम्ही अशा सिम्पल साड्यासुद्धा तिच्यासाठी बघत होतो. पुन्हा ती जेव्हा रिटर्न लग्नानंतर नेक्स्ट डेला घरी येईल त्यासाठीसुद्धा तिच्यासाठी एक छान अशी सुंदर पैठणी बघत होतो. हा कलर ॲक्च्युली ना ऑरेंज पण नाही आहे आणि मँगो पण नाही आहे, पण छान आहे. डिस्काउंट करून करायचं आहे. त्यानंतर लग्नाची व्हाईट साडी आम्ही बघायला लागलो आणि व्हाईट साडीमध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन होते. खूप छान छान डिझाईन आणि फॅब्रिक, अगदी सॅटिनमध्ये खूपच सुंदर साडी होती. 3,000पासून इथेसुद्धा स्टार्टिंग रेंज होती. 5,000 8,000 वेगवेगळे प्राईस रेंज होते. ही साडीसुद्धा छान होती. म्हणजे जसं मी म्हणाली की सॅटिन कापड म्हणजे ते इतकं सुंदर वाटतं आणि खूपच छान वाटते ती साडी वेअर केल्यानंतर. या साडीचं जे काठ आहे ते इतकं सुंदर आहे, खूपच सुंदर. म्हणजे फुल डायमंड आहेत छोटे छोटे, आणि जी किनार आहे तिला असे डायमंडसुद्धा आहेत आणि मोती आहेत थोडे असे. ते इतकं सुंदर दिसतं आहे ना की ही वेअर केल्यानंतर खूपच ब्युटिफुल वाटेल ही साडी. आणि पुन्हा आम्ही बाहेरच्या सेक्शनमध्ये आलो आणि इथेसुद्धा बऱ्याच साड्या आम्ही पाहिल्या. कारण जसं मी म्हणाली की लग्नानंतरसुद्धा काही नवीन नवीन दिवस तिला साड्या वेअर कराव्या लागतील आणि त्यासाठीसुद्धा तिला साड्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे आम्ही बऱ्याच साड्या इथे बघितल्या आणि मम्मी हळदीसाठीसुद्धा इथे साडी बघितली. सो इथे अगदी लो क्वालिटी आणि लो प्राईज रेंजपासून साड्या आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाली की वेगवेगळे सेक्शन आहेत, तर तुम्हाला अगदी 500 रुपयामध्ये सुद्धा इथे सुंदर सुंदर साड्या मिळतात आणि अगदी 50,000पर्यंतसुद्धा इथे साडी अवेलेबल आहे. सो बऱ्याच क्वालिटी आणि खूप सुंदर आणि अगदी कमाल इथे साड्या तुम्हाला मिळतील. जर तुम्ही कधी इथे आला नसाल तर इथे नक्की एकदा येऊन जा. तुम्हालाही इकडचा एक्सपिरियन्स घेता येईल आणि तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली इथे कशा साड्या मिळतात. सो खूपच आज इतकी छान आमची शॉपिंग झाली ना की पूर्ण दिवस, आणि इकडे ना घड्याळ वगैरे आतमध्ये काही नाही आहे आणि आपण अशा गोष्टींमध्ये बिझी असतो की बघतही नाही वेळ किती झाला आहे.
सो आजचा ओव्हरऑल डे आमचा असा गेला आहे जो खूपच सुंदर आमची शॉपिंग झालेली आहे. सगळेजण खूप खुश आहेत. त्यानंतर आम्हाला लागली होती भूक, त्यामुळे इथे साईडलाच एक हरिओम सेंटर आहे जिकडे आम्ही गेलो होतो खायला आणि खूप मजा केली आणि आम्ही आलो रिटर्न. सो आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.